डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक. उपलब्ध सुविधा इसप, कच करणं, जळवात, ॲलर्जी, सोरायसिस, त्वचा कोरडी पडणं, त्वचेवरील पुरळ, नागिन, तर सौंदर्य समस्या, पांढरे डाग, काळे डाग, मुरूम, चेहऱ्यावरील वांग, डोळ्याखालील काळे वलय, सुरकुत्या, केस समस्या, टक्कल पडणं, केस गळणं, कोंडा होणं, चाई, चामखीळ, तीळ, मस इत्यादींवर उपचार. आधुनिक उपचार, केमिलक पिलिंग, PRP, डर्मा रोलर, थ्रेड लिप, एक्सिमर लेझर, RF, बोटेक्स. तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी ST स्टँड समोर, सोमराय नगर, मोहोळ, जिल्हा सोलापूर. मोबाईल क्रमांक 9226838261. तब्बल 1.5 महिन्यांच्या विश्रांतीनंतर मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार यशवंत माने पुन्हा सक्रिय झाले असून त्यांनी मोहोळ येथे जनता दरबार सुरू केलाय. त्यामुळे कार्यकर्ते पुन्हा रिचार्ज झाल्याचं दिसते. नुकत्याच संपन्न झालेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून माजी आमदार यशवंत माने विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांच्यात लढत झाली. त्यात राजू खरे यांनी माजी आमदार माने यांना 30,000 मतांनी त्यांचा पराभव केलाय. 1.5 महिन्यांच्या कालावधीत आत्मपरीक्षण केल्यानंतर माने हे कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुन्हा सक्रिय झालेत. उत्तर सोलापूर, पंढरपूर, मोहोळ तालुक्यातील गावोगावच्या नागरिकांचे रस्ते, पाणी, वीज, तहसील कार्यालयातील काही कामं, गाऱ्हाणी मांडली. ज्या अडचणी तातडीनं सुटण्यासारख्या होत्या त्या विविध संबंधित अधिकाऱ्यांना फोनवर बोलूनही मार्गी लावलेत. येणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीनं लढवण्याचं सुतोवाच त्यांनी केले. मात्र या निवडणुकीत ही महायुती झाली तर ठीक, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचं त्यांनी सांगितले. दरम्यान येत्या 17 व 18 तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादीचं अधिवेशन होणार आहे. त्यात मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कोणी मदत केली, कोणी विरोध केला याचा लेखाजोखा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितले.